त्र्यंबक रोडवरील ITI सिग्नल परिसरातील हॉटेल ऑरामध्ये 5 ऑक्टोबरला रात्री 1:30 वाजता झालेल्या गोळीबाराच्या घटनेतील मुख्य संशयित भूषण लोंढे आणि त्याचा सहकारी प्रिन्स सिंग याला पोलिसांनी नेपाळ सीमेवरून घटनेच्या 2 महिन्यांनी ताब्यात घेतले। या घटनेत त्यांच्यावर जीवघेणा हल्ला, शस्त्रांचा वापर, मोक्का खंडणी असे गुन्हे सातपूर पोलिसात दाखल आहेत। पोलिसांनी माहिती दिली आहे की ऑरा हॉटेलमध्ये 5 ऑक्टोबरला मध्यरात्री झालेल्या गोळीबार प्रकरणी भूषण लोंढेच्या मागावर होतो। त्याचे वडील प्रकाश लोंढे, भाऊ दीपक लोंढेसह 8 संशयितांना आधीच ताब्यात घेतलंय। मात्र भूषण लोंढे आणि प्रिन्स सिंग हे फरार होते। पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकांनी विविध राज्यांमध्ये शोध घेत अखेर नेपाळ सीमेवरून त्यांना ताब्यात घेतलंय। दोघांना उत्तर प्रदेशातील महाराजगंज येथील न्यायालयात हजर करून ट्रान्झिट वॉरंट नंतर आता नाशिकमध्ये आणण्यात येत आहे। सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर, डॉक्टर समाधान हिरे यांच्यासह उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी, शंकर काळे, सुनील आहेर यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे। सातपूर गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी भूषण लोंढे तसेच त्याचा साथीदार प्रिन्स सिंग हे दोघे काही दिवसापासून गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते। त्याचा बऱ्याच ठिकाणी शोध घेण्यात आला। तो उत्तर प्रदेशमध्ये असल्याची माहिती मिळाली होती। या माहितीवरून तेथे क्राईम ब्रँच युनिट 2 येथील पथक डॉक्टर हिरे पोलीस सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हे गेले होते। यांनी जाऊन तिकडे शोध घेतला असता आरोपी भूषण लोंढे तसेच प्रिन्स सिंग हे दोघे आरोपी नेपाळ बॉर्डरजवळ मिळून आलेले आहेत आणि त्या दोन्ही आरोपींना पोलीस पथकाने ताब्यात घेतलेला आहे। सध्या हे आरोपी ट्रान्झिट रिमांडमध्ये असून उद्या रात्री उशिरापर्यंत नाशिक शहरामध्ये पोहोचतील।